नमस्कार. आज आपण मेदूवडा सांबार चटणी करणार आहोत. त्यासाठी उडदाची डाळ भिजत टाकायची आहे. तर मी ह्या 3 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. आता स्वच्छ धुवून त्यात पाणी घातलेलं आहे. 4 तास ही डाळ भिजवायची आहे आपल्याला आणि नंतर मेदूवड्यासाठी उडदाची डाळ भिजत घातलेली 4 तास. आता हे कमी पाणी घालून वाटलेली आहे. त्यात आता आपण हे कुटलेलं काळी मिरी घालूया. हे 2 चमचे काळी मिरी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ही कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून हे असं छान फेटून घ्यायचंय. आणि चांगलं फेटलं ना का वडे हलके होतात आणि सोडा वगैरे खायचं काही नाही घालायचंय. असे हे ब्राऊन रंगाचे मेदू वडे तळून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला काढायचे आहेत आणि हे गोड्या तेलातच तळलेलं आहे. आता आपण सांबार करण्यासाठी तुरीची डाळ घेऊया. त्यासाठी कुकर घ्यायचा आहे. त्यात ही डाळ ओतायची. पाऊण वाटी घेतलेली आहे ही डाळ आणि ह्याला धुवून एकच शिटी मारायची आहे. सांबारासाठी ह्या भाज्या लागणाऱ्या आहेत. त्यासाठी हा सफेद भोपळा, त्याला कोवाळाही बोलतात, तो घ्यायचा आहे. फरसबी घ्यायचे, गाजर घ्यायचा, कडक गाजर घ्यायचा आहे, तोंडली आणि शेंगा. तर ह्या सगळ्या भाज्या तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घ्या. फक्त कारलं आणि भेंड घेऊ नका. सांबार करायला घेऊया. त्यासाठी भाज्या चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यासाठी सांबारासाठी लागणारं साहित्य: सांबार मसाला आहे, तो मी अंदाजाने तुमच्या समोर टाकते. हळद घेतलेला आहे 1 चमचा, चिंचेचं कोळ घेतलेलं आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, फोडणीसाठी खोबरेल तेल घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, उडदाची डाळ, जिरं, मेथीचे दाणे, 2 मिरच्या तुकडे करून घेतलेल्या, हिंग आहे, गुळाचा मोठा कडा घेतलेला आहे. आमच्याकडे गोड लागतं म्हणून, आंबट गोड छान वाटतं म्हणून ते घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली. आता आपण सांबार करायला घेऊया. ते घेतल्या रे बघा, ही अशी डाळ शिजलेली आहे. तर त्यात आपण ह्या सगळ्या आता भाज्या घालायच्या आहेत. त्याच्यावरती ही हळद घालायची आहे. हा सांबार मसाला आहे, तो आपण ह्याच्यात 4 चमचे टाकायचे आहेत. हा तिखट नाहीये, घरी केलेला आहे, तुम्हाला दाखवलेलं पण आहे ते, कारण ह्याच्यात डाळीच आहे. आणि त्याच्या आधी हे शेंगा ज्या उकडून ठेवलेल्या आहेत ना, त्याच्यातही आपल्याला अर्धा चमचा सांबार पावडर घालायचा आहे, थोडं गूळ घालायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे शिजताना, कारण हे आपल्याला ह्याच्याबरोबर टाकायचं नाहीये. ही चिंच कोळून ठेवले, त्याचं कोळ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही भरपूर चिरलेली कोथिंबीर केल्यास स्लोच ठेवायचं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचंय. हे अंदाजे पाणी टाकायचं असे आहे, तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं असेल ना. पण सांबार हे थोडंसं पातळच असते. शेंगा उकडत ठेवले, त्याच्याही पाणी मिळणार आहे आपल्याला, तोही टाकायचा आहे नंतर. हा गुळाचा खडा तो टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती हवं तसं कमी जास्त करू शकता. आता आपल्याला गॅसवरनं खाली कुकर ठेवायचं आहे आणि फोडणीचं साहित्य आता फोडणी करून घेऊया. त्यासाठी छोटी कढई ठेवलेली आहे, फोडणीचं भांड, आणि त्याच्यात आपण हे खोबरेल तेल जे आहे ना ते टाकायचं. सांबाराला, चटणीला, उडपीचं जे हे पदार्थ असतात त्याला खोबरेल तेलाची फोडणी वगैरे छान वाटते. फोडणीचं तेल तापलेलं आहे, त्यात आपण ही राई घालूया. त्याच्यानंतर उडदाची डाळ घालूया. डाळ जरा ब्राऊन होऊन द्यायची आहे. जिरं घालूया. मेथीचे दाणे घालायचे. कढीपत्ता घालूया.
मिरच्या घालायच्या आणि हे हिंगही घालायचं. फोडणी घालूया ह्याच्यावरती कुकरमध्ये सांबारावरती. फोडणी झाली आहे घालून. आता आपल्याला ह्यालाही एकच शिटी घ्यायची आहे. एक शिटी झालेली आहे. हे बघा भाज्याही छान शिजले, सांबारही मिळालं. आता आपण हे शेंगा बाजूला उकडायला ठेवले ना, त्याही याच्यात घालायचे आणि छान मिक्स करून आपलं सांबार तयार आहे. आपण चटणी करायला घेतोय त्यासाठी लागणारं 1 वाटी खोबरं ओलं, 1 चमचा चण्याची डाळ आहे, 1 चमचा उडदाची डाळ आहे, 3 पाकळ्या लसणीच्या आहेत, 1 आल्याचा तुकडा आहे, चिंचेचं थोडंसं साल आहे आणि मिरच्या आहेत आवडीप्रमाणे मीठ आणि खोबरेल तेल. आता आपण थोडंसं हे डाळी भाजायला घेऊया. खोबरेल तेल तव्यात टाकूया. तर त्यासाठी आधी आहे ना चण्याची डाळ भाजायची. चण्याची डाळ थोडी अशी बाजूला करून त्याच तेलामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे. उडदाची डाळ थोडी ब्राऊनच करायची आहे. उडदाची आणि चण्याची डाळ ब्राऊन झाली. आता त्याच्यावरती मिरच्या घालूया. 3 लसणीच्या पाकळ्या आहेत त्याही टाकायच्या. गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती हे खोबरंही टाकायचं आहे. हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढलंय. त्यात थोडंसं आपण जिरं घालायचंय, पाव चमचा, आणि हा आल्याचा तुकडा घालायचाय, चिंच घालायची, चवीनुसार मीठ घालायचंय आणि आपण याची आता चटणी वाटायची आहे. चटणीसाठी आपण फोडणी करून घेऊया. त्यामध्ये मोहरी टाकूया 1 चमचा, थोडंसं जिरं घालूया, मोहरी तडतडायला लागली का जिरं घालायचंय. गॅस स्लोच ठेवायचे. कढीपत्ता घालायचा त्यावरती. चटणी तयार आहे. हे पहा, आपला सांबार, मेदूवडा आणि चटणी तयार आहे. हे जे मी सांबार केलेला आहे ना, तो सांबार मसाल्याची रेसिपी मी आधीच्या यूट्यूबवरती टाकलेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या घरच्यांना आवडेल. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.